नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी आलो आहो लगुना बीचच्या फार्मर्स मार्केटला आणि असे इकडे त्यांनी असं खूप मोठा मार्केट आहे आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहे. खूप व्हरायटीज फूडचे आहे. तर मी तुम्हाला हे मार्केट लगेच दाखवतो. तर चला जाऊया मध्ये. इकडे मध्ये जाताच आम्हाला असा एक मुलीचा स्टॉल दिसला स्काउट गाईडचा. त्यांना असं मिलिटरीला डोनेशन करायचं होतं म्हणून त्यांनी असं ठेवलं होतं. बाहेरच त्यांनी असं आल्या असं फिश वगैरे होतं त्यांचं मीट वगैरे. आणि नंतर मध्ये गेल्यावर आम्हाला असं खूप असे व्हेजिटेबल्स वगैरे त्यांचे चांगले फ्रेश फार्ममधले जे फार्मर्सनी जे उगवले होते ते आम्हाला दिसले. आणि इकडे जे सगळे फार्मर्स मार्केटमधले सगळे फार्मर्स आहे हे सगळे आपल्याकडे कसे इंडियामध्ये असतं. तर आपल्याला शेतामध्ये जे फार्मर्स असतात ते असे टोपी आणि धोतीमध्ये असतात. पण इकडे जे फार्मर्स असतात ते आपल्यासारखे साधे असतात कपड्यांमध्ये. तर हा सगळा जो भाजीपाला इकडे त्यांनी ठेवला होता हा फ्रेशली त्यांच्या फार्ममध्ये त्यांनी ग्रो केला होता. आणि मॉलमध्ये जो भाजीपाला अमेरिकेमधले मॉलमधले जो मिळतो त्याच्यापेक्षा हा चांगला होता, खूप बेटर होता. क्वालिटी वाईज फरक वाटला असं दोघांमध्ये. आणि असा जास्त बेटर आहे म्हणून ती प्राइसेस थोडी पण जास्त होते मॉलच्या भाजीपाल्यापेक्षा. तर आपल्याकडे कसं कोणते पण फ्रूटची एवढी पण जास्त व्हरायटी नसते. इकडे खूप व्हरायटी असते. म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल या शॉपमध्ये तुम्हाला दिसेल की इथे खूप अशी व्हरायटी दिसते अशी फ्रूटची वेगवेगळ्या. आणि मग तुम्हाला दिसत असेल इकडे संत्र्याची किती व्हरायटी आहे या शॉपमध्ये. आणि तिकडे बाहेर त्यांनी असं टेस्ट करायला असं त्यांनी ठेवलं होतं थोडंसं, म्हणजे आपण टेस्ट करू शकतो आणि त्याच्या वाईज असं घेऊ शकतो. आणि असे वेगवेगळे ड्रायफ्रूट्स, ॲपल्स, अशी वेगवेगळे टाईप्स ऑफ संत्री वगैरे होती. आणि शॉपमध्ये त्यांनी असे प्रत्येक असं लेबल केलं होतं नाव प्रत्येक फ्रूटवर. आणि असं त्यांची क्वालिटी, विटॅमिन सगळं बाकीचं त्याचं इन्फॉर्मेशन पण होती वरती. आणि टेस्ट करायला पण तिकडे खाली होतं. इकडे खूप जे फ्रूट्स होते त्याच्यापासून त्यांनी असे खूप ड्रायफ्रूट्स वगैरे बनवले. म्हणजे ग्रेप्स जे होते त्यांनी मनुके बनवले ग्रेप्सनी आणि वगैरे अजून. आणि तिकडे अजून मध होतं, ज्युसेस होते वेगवेगळे प्रकारचे. आणि खूप वेगवेगळे प्रकारचे असे ड्रायफ्रूट्स मला मिळाले. म्हणजे रोस्टेडवाले, अजून कोणते वेगवेगळे फ्लेवर्सवाले ड्रायफ्रूट्स, बदाम, काजू खूप असा तुम्हाला या शॉपमध्ये दिसतच असतील पुढे. त्यांनी असं प्रत्येक गोष्टीसाठी असं टेस्टिंग करायला असं ठेवलं होतं. म्हणजे समजा आपल्याला माहिती नसेल ती गोष्ट, आपण नवीन असेल पहिल्यांदा ट्राय करत असेल तर आपण ती अशी टेस्ट करू शकतो. म्हणजे आपण डिसाईड करू शकतो घ्यायचं की नाही. तर मी लिंबू जो बघितला तर लिंबू आपल्या संत्रीपेक्षा पण खूप मोठा होता. खूप असे मोठे वेगवेगळे व्हरायटीजचे भाजीपाला वगैरे अजून जे फ्रूट्स जे होते ते मला इकडे नवीन असे व्हरायटीजचे बघायला मिळाले. आणि आम्ही ते असे ट्राय केले, आम्ही घेतले नवीन पदार्थ. तिकडे लोकांनी असे मोस्टली होममेड फूड पण असे घेतले होते. म्हणजे असं नॉनव्हेज वगैरे मीठ जास्त होतं म्हणून आम्ही जास्त काही एवढं घेतलं नाही. पण आम्ही सगळे असे व्हेज ऑप्शन्स ट्राय करून बघितले. तर तिकडे पुढे गेल्यावर आम्हाला असं पुढे पिना कोलाडा असं म्हणून दिसलं. म्हणजे तिकडे अजून खूप काय होतं, स्ट्रॉबेरी अँड क्रीम, चॉकलेट मिल्क, कोकोनट मिल्क वगैरे असं खूप असं ड्रिंकिंगचं असं ज्यूससारखं होतं.
आणि मग नंतर आम्ही असं पिना कोलाडा घेतलं. ते खूप छान होतं, म्हणजे असं कोकोनट मिल्कमध्ये थोडीशी साखर वगैरे टाकली होती काहीतरी, आणि ते खूप असं स्वीट होतं, चांगलं होतं. आम्ही ट्राय करून बघितलं. ते तिकडे आम्हाला शॉपमध्ये ते ट्राय करून आम्ही सगळे जे होतं ते ट्राय करून बघितलं, आणि त्याच्यामध्ये आम्ही ते सिलेक्ट केलं आहे. इकडे आम्हाला फार्मर्स मार्केटमध्ये अशी खूप बेकरी आयटम्स पाहायला मिळाले, आणि इकडे मोस्ट ऑफ द टाइम्स लोक असे सलाड वगैरे मीठ तसंच खाता. सलाड वगैरे असं काइंड ऑफ वेगवेगळं फूड आम्हाला बघायला मिळालं, आणि त्याचे सगळे जे इन्ग्रेडियंट्स लागतात वेगवेगळ्या फूडला ते पण आम्हाला बघायला मिळालं. आणि आम्ही काही खूप असं ट्राय केलं जे आम्हाला माहिती नव्हतं. तिकडे त्यांचं असं जे मोस्ट ऑफ द टाईम लोक असं सॅलाड वगैरेच खाता. सॅलाडला जिकडे असं सलाड ठेवलं होतं, त्याला इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळं होतं. अजून भाजीपाला वगैरे बाकीचा होता सलाडला जो लागतो, आणि ते असं सगळं ठेवलं होतं त्यांचं. मग त्याला लागणारे अजून सॉसेस वगैरे होममेड त्यांनी असे तयार केले होते. तर हा जो फार्मर्स मार्केट आहे तो भरतो, म्हणजे असं दर सॅटर्डे संडेला तो इकडे असतो लग्न बीचला, आणि ते मग असे अरेंज सगळं करतात. आणि आपल्याकडे कसे फार्मर्स असतात ते आपल्याला लगेच ओळखू येतात की हा शेतकरी आहे असा आपला. आणि मग इकडे जे शेतकरी असतात, इकडे शेतकरी आपल्याला असं ओळखतं नाही आहे, त्यांच्याकडे असं ते अशी नॉर्मल लोकांसारखे असे असतात. तर आपण असं लग्ना बीचला ऑलरेडी जाऊन आलो आहोत. तर तुम्ही लग्ना बीचचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा. इकडचं जे अमेरिकेतलं फार्मर्स मार्केट मी तुम्हाला आत्ता दाखवलं, ते तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा. आणि अजून काय बघायला आवडेल तुम्हाला ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून काही क्वेश्चन असतील तर मला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.